तेव्हा चिंतन कसं करायचं याचा विचार करता. दोघांमधला फरक सांगितला मला. ज्ञान कशाला म्हणतात, बोध कशाला म्हणतात आणि उपासना कशाला म्हणतात. इच्छा असो अथवा नसो बरं का, तरी ज्ञान झाल्याशिवाय नकळत जरी साखरेचा कडा जिभेवर गेला तरी काय देणार, गोडीच देणार. आणि कळून ठेवला तरी गोडीच देणार. बोध म्हणतात. तुमची इच्छा अथवा असा त्याचं वर्णन केलेलं आहे. याच्यामुळे तुमच्या गोड असं वर्णन केलेलं आहे. आणि उपासनेमध्ये स्वातंत्र्य आहे. बोध कसा आहे, वस्तुतंत्र आहे. वस्तुतंत्र म्हणजे तुमची इच्छा असो अथवा तो आपलं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. उपासनेमध्ये काय असते, कर्त्याच्या काय, हे बघ, गुळाचा खडा तुम्ही तोंडात टाकला, तुमची इच्छा असो नसो गोड लागल्याशिवाय त्याच्यामध्ये काय का इच्छा तुमची त्याचं निवारण करू शकत. आणि उपासनेमध्ये काय असते, केव्हा करावी, कशी करावी वगैरे, त्याच्यामध्ये करता काय. त्याच्याकरता पुढचा श्लोक घेतलेला आहे. आणि उपासनेमध्ये मात्र काय करायचं आहे, सातत्याने उपासना केली पाहिजे. सतत उपासना केल्याचा परिणाम कशामध्ये होत असतो, एखादा चिंतन करणारा आहे, त्याच्यावेळी नित्यचिंतन करणारा, वेदाध्ययन करतो, स्वप्नात सुद्धा वेदाचं काय करतो, जप करणारा मनुष्यसुद्धा याच्यामुळे स्वप्नात सुद्धा त्याचं काय होतं आहे ना. एका वारकऱ्याला विचारलं होतं, म्हणलं का हरिपाठ, म्हणलं तुझा झोपला होता की हरिपाठ केव्हा केला, तर म्हणलं झोपेत हरिपाठ केला. कुठे, मला कसं शक्य आहे अतिचिंतनामध्ये तेवढा अति काय व्हायला पाहिजे, मनी वसेते. मग आता हे उपासनेचा श्लोक असल्यामुळे विरोधी पत्यम त्यक्त्वा नैरत्तरेण भावयन् लभते वासनावेशा स्वप्नादोपि भावना. विरोधी प्रत्यय त्यक्त्वा नैरांतरेण. विरोधी प्रत्यय म्हणजे विरोधी असे. सारखं जर चिंतन करीत असेल त्याचा काय उपयोग होतो, विरोधी प्रत्यय टाकून त्याला विरोध. हे बा, आपण गोबी पाठ करायला लागलो बरं का, सजाती असेल तर आनंद आहे, आणि विरोध असला तर कल्पना करत नाश्त्याचा वास आला कशाचा. आता विरोधी आहे ते काय आहे, माझा नाश्त्याने आतमध्ये प्रवेश केल्यानंतर का 5 मिनिटामध्ये गोबी पाठ होती, ते 10 मिनिटं लागून गोबी काय होत नाही, कारण विरोध आला ना नाश्त्याचा काय आला. गोबी पाठ करता करता जात असतं. म्हणलं काय, म्हणलं असे शेंगदाणे टाकायचे नाही, कसे टाकायचे, म्हणलं भाजून टाकायचे. तर नाश्ता करणारा म्हणतो जा की बाई की तू काय करायचं, पुन्हा उठतो बघा, एक गोबी 2दा बनतो पुन्हा उठून जातो. म्हणलं कोथमीराची टाकायची नाही, कशी टाकायची. जाऊ द्या, विरोधी आहे काय आहे, तो कार्याला प्रतिबंध करतो. मग विरोधी प्रत्ययं त्यक्त्वा नैरंतरेण भाव, सारखे चिंतन करणारा, लभते वासनावेशा स्वप्नादोपि भावना. म्हणून अत्यंत बरं वासने केलेले असल्यामुळे स्वप्नात सुद्धा त्याला काय द्यायचे, मनी वसेते. नसं स्वप्नामध्ये ज्याचा परिणामच होत असते. तुम्हाला पुढे आहे की त्या विचारसागराच्या 6व्या प्रकरणामध्ये स्वप्नाचा चांगला विचार केलेला आहे. लभते वासनावेशाचा अति चिंतनाचा परिणाम असा की त्या चिंतनाच्या योगाने स्वप्नात सुद्धा काय होत असते, चिंतन होत आहे.
भुञ्जानोऽपि निजानन्दं नातिशयो अनिशं ज्ञातुं शक्तो न संदेहो विषयव्यसनी सदा. म्हणलं हे कसं शक्य आहे? विषयव्यसनी तथा विषयाचा ज्याला आणि काय लागलेला आहे, नाद लागलेला आहे, विषयाचं व्यसन ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याच्या चित्तात भुञ्जानापि निजानंद, जरी तो प्रारब्ध भोगत असला, आपण जे काही करतो ते प्रारब्ध भोगतो ना. भुञ्जानापि निजानंद म्हणजे जरी प्रारब्ध अतिशय तो निसंदेह प्रारब्ध भोगत असताना अतिशय तो निसंदेह सातत्याने आपण जर चिंतन केलं तर ज्ञातुं शकतो न संदेह. बरं का, स्वप्नात सुद्धा तो काय करू शकतो? ध्यान करू शकतो. स्वप्न तरी काय आहे? जागृतीवर त्याचं हे अवलंबन आहे. अतिचिंतनामुळे स्वप्नामध्ये तीच वस्तू आपल्या काय ते हेच असते, वाईट असते. डेअरिंग बाज तिथून वेदांत सांगणारे असतात ते मात्र घाबरत नाही. ते एक मनुष्य आपला बरं का, आणि त्या काय एक पोरगाने आपला घेतले नको उदाहरण, दुसरीकडे जाऊ. झोपला बाबा तो काय तुमच्या कथेमध्ये बसलेला होता कुठे, आणि कधीच काय लागली त्याला, आणि त्या झोपेत म्हणाला आली आली. लोक म्हणायला लागले आता काय म्हणतो, त्याचं प्रेम कुठेतरी काय होतं. अति ध्यानाचा परिणाम मनी वसते दृष्टांत देऊन सांगितलं तुम्हाला. ज्ञातुं शकतो न संदेह विषय. ज्याला विषयाचं व्यसन लागलेलं आहे, भुञ्जानोऽपि प्रारब्ध भाव भोगत असताना त्या ध्यानामुळे, आणि तो स्वप्नात सुद्धा काय करू शकतो? किती चिंतन केलं पाहिजे, स्वप्नात सुद्धा काय पडलं पाहिजे ते झालं पाहिजे. आणखी पुन्हा आणखी तुम्हाला गेलेला आहे हा श्लोक, आणखी पुन्हा इथे आलेला आहे. परवेस्निनी नारी व्यग्रापि गृहकर्मणि तदैव आस्वादयन्त प्रसंग रसायनम. परवेस्निनी नारी, जिला परपुरुषाचं व्यसन लागलेले अशी बाई घरामध्ये जरी कर्म करत असली तरी चित्तामध्ये कोण असते नाही का? घरामध्ये काय करते ती? चित्तात काय असते? एखाद्या माणसाला कल्पना करा, कुठेतरी क्रिकेटचा खेळ पाहण्याकरता हे आहे, जायचं आहे, पण काही प्रतिबंधामुळे जाता येत नाही, तरी त्याच्या चित्तात काय असते? एखादा पाठाला म्हणा याची वेळ काही कारण असतो, पाठाला काय होत नाही, तरी चित्तात काय असतो? तो दृष्टांत इथे घेतलेला आहे. परव्यसनी नारी व्यग्रापि गृहकर्मणि, जिला परपुरुषाचं काय लागलेलं आहे, आणि पतीच्या घरी ती काय करते? काम करत असते. तदैव आस्वादयन्त, पण चित्तामध्ये कोण आहे? परपुरुष. तो असा आहे, तो तसा आहे, काय मग होय ना. ते विद्यारण्याने घेतलाय म्हणून वर्णन करायचं. मोठ्या माणसाने घेतले, तो पुरुषाचा आहे, काय होय ना. हे जे जोडपे असतात ना, वयात आल्यानंतर याच भानगडी असतात. त्याच्या चित्तात ती असते, तिच्या चित्तात व्यसन लागलेलं आहे. आणखी पुन्हा याचं वर्णन केलं आहे, त्याचा विचार कधी करू मी त्याचा